आज मी अनिताताई राणे यांच्याकडे आलेली आहे आणि यांच्या कुटुंबावर अत्यंत असा दुःखाचा पहाड कोसळला आणि त्यानंतरसुद्धा त्यांनी पर्यावरणाच्या कामाला सुरुवात केली आणि आपलं मन कसं रमवलं आणि हे सगळं दुःख विसरून त्यांनी पुढे आपलं कार्य कसं चालू ठेवलं याच्याबद्दल त्या थोडंसं आपल्याला सांगणार आहे. पण माझ्या मुलाचं जाणं हे आमच्या आयुष्यातील सगळ्यात मोठा कठीण प्रसंग होता. जेमतेम 23 वर्षाचाच होता. जॉब लागून 1च महिना झालेला होता. पहिलं पेमेंटसुद्धा त्याने घेतलं नाही आणि हार्ट अटॅकने तो गेला. त्यातून बाहेर निघायला मला 2-3 वर्ष लागले. मला झाडांची आवड आधीपासूनच होती. मग मी ठरवलं की विशालला जिवंत ठेवायचं असेल तर आपण वृक्षारोपण करायला हवं आणि मी झाडं स्वतः तयार करते. मोठे करून फ्रीमध्ये आम्ही ते झाडं वाटतो आणि जसे झाडं मोठे होतील तसे मला वाटत राहील की माझा विशाल आहे कुठेतरी. राणेताई अशा पिशवीत बरेच रोपं लावून ठेवतात, बिया लावून ठेवतात आणि बियानंतर ते वाढले की त्यांची संगोपन करून मोठे होऊन मग त्या वाटतात. आणि अशा प्रकारे त्यांनी बघा वडाची झाडं लावलेली आहेत, आंब्याची झाडं लावलेली आहेत आणि वडाची जास्तीत जास्त मोठी झालेली आहेत आणि त्यातल्या त्यात त्यांनी शोभिवंत झाडंसुद्धा लावलेली आहेत. ज्यांच्या घरात जागा नसेल ते शोभिवंतसुद्धा त्या फ्री देतात. आमची एक माय वसुधा विकास म्हणून संस्था आहे. डॉक्टर पालीवाल आणि मनीषा पालीवाल यांनी चालू केली आहे. प्लास्टिक कचरा जास्तीत जास्त होऊ नये याच्यासाठी आम्ही स्टीलचे ताटं विकत आणलेले आहे. मी माझ्या मुलाच्या स्मृतीप्रित्यर्थ आणलेले आहेत आणि ते आम्ही फ्रीमध्ये देतो जेवायला. वापरा, न्या, वापरा आणि स्वच्छ धुवून परत करा. इतर महिलांना तुम्ही काय संदेश द्याल याच्यातनं? संदेश तर हाच देईल मी की दुःखातून बाहेर तुम्हाला स्वतःच पडावं लागेल. कोणी तुम्हाला हात देईल आणि त्या दुःखातून बाहेर काढेल असं होऊ शकत नाही. कुठंतरी आपलं मन रमवा, चांगल्या गोष्टीमध्ये, सामाजिक कार्यात. आजच्या काळात वनीकरणाची खूप गरज आहे. छान वृक्ष लावा, वाटप करा, फ्रीमध्ये द्या, कुठे नेऊन लावा, बगीच्यामध्ये लावा. अनिताताईंनी पर्यावरणाचं भरपूर काम केलं आहे. त्यांनी झाडं लावलेली आहे, त्याचं संगोपन करून ती फ्रीमध्ये वाटलेली आहे आणि त्याचं एक फळ म्हणून म्हणा त्यांना वन विभागाने हे गौरवचिन्ह दिले आहे.